नमस्कार मंडळी. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे दिवंगत निळू फुले ओळखले जायचे. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांना विशेष पसंतीस उतरत होत्या. पडद्यावरचा हा खलनायक किती संवेदनशील माणूस होता याची अनेक उदाहरणे आहेत. बाई वाड्यावर या हा डायलॉग आजही ऐकला तरी मन तृप्त होतं. आता त्यांची मुलगी हा अभिनयाचा वारसा पुढे नेताना दिसत आहे. अभिनेत्री गार्गी फुले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाचा वारसा पुढे नेला आहे. मात्र आता त्यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांनी या क्षेत्रातून कायमचा निरोप घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली आहे. दिवंगत अभिनेते यांची कन्या गार्गी फुले यांनी आता सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. ज्या निळूभाऊंनी इंडस्ट्री गाजवली त्याच निळूभाऊंच्या लेकीनं अचानक मराठी कलाविश्वातून कायमचा निरोप घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत खळबळ पसरली आहे. गार्गी फुले यांनी तुला पाहते रे या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली होती. या मालिकेत ईशाच्या आईची म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका त्यांनी साकारली होती. त्यानंतर त्यांनी राजा राणीची जोडी सुंदरा मनामध्ये भरली, थोडं तुझं थोडं माझं, इंद्रायणी इत्यादी लोकप्रिय मालिकांमधूनही गार्गी फुले यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र त्यांनी मालिका विश्वातून कायमचा ब्रेक का घेतला यावर त्यांनी आता स्वतः भाष्य केलं आहे. मालिका म्हटलं तर संपूर्ण वेळ शूटिंगला द्यावा लागतो आणि मी जवळपास 10 वर्ष झाले माझ्या कुटुंबापासून दूर राहते. मला माझ्या कुटुंबाला अजिबात वेळ देता येत नाही. तसेच मालिका म्हटलं तर आपलं पूर्ण टायमिंग आणि शेड्यूल बदलतं. त्यामुळे शरीरावरही त्याचा थोडाफार परिणाम होतो. त्यामुळे मी आता मालिका विश्वातून कायमचा रामराम ठोकत आहे. दरम्यान गार्गी फुले अभिनयाबरोबर राजकारणातही सक्रिय आहे. तर मंडळी, तुम्हाला दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांचा कुठल्या मालिकेतील सर्वात जास्त अभिनय आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.